हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी OCMच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा, त्यालाच आपण BPO असं म्हणतो, हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्हाला संज्ञा संकल्पना स्पष्ट करा आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारल्या जातं. ठीक आहे. स्टार्टिंगला आपण प्रस्तावना बघणार आहोत. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, मग अर्थ असेल, त्याचे फायदे आणि तोटे बघायचे आहेत. व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा BPO ही मूळतच त्रयस्थ व्यक्तीची पैशाची बचत करून सेवा पुरवणारी बाह्य सेवा आहे. ठीक आहे. आता बाह्य सेवा आउटसोर्सिंग म्हणजे काय हे तुम्हाला क्लिअर असेल. आउटसोर्सिंग म्हणजेच काय, एक छोटे मोठे काम स्वतः न करता दुसऱ्या कंपनीला देणं. का देणं, म्हणजेच आपलं जो मूळ काम आहे त्याच्यावरती आपल्याला फोकस ठेवायला मदत होते. जर फोकस ठेवलं तर आपल्या वस्तूची गुणवत्ता, क्वालिटी चांगली दिसून येते. ओके. त्यासाठी आपण बाह्य सेवा घेत असतो, आउटसोर्सिंगची सुविधा घेत असतो. मग आता त्या आउटसोर्सिंगचे पण काही प्रकार आहेत. एक BPO आहे, एक KPO आहे आणि थर्ड वन आहे LPO. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला BPO बद्दल बघायचं आहे. ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा म्हणजेच KPO फक्त BPO चा उपसंच आहे. ठीक आहे. BPO हे एक बाह्य सेवा आहे, त्याचा उपसंच आहे KPO. अधिक ज्ञान, आणि हे महत्वाचं आहे, आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये हे पाहिलं, अधिक ज्ञान आणि विशेष काम हे KPO मध्ये समाविष्ट असते. ज्ञानाचा समावेश KPO मध्ये होत असतो, जेवढा BPO मध्ये होत नसतो. या व्यतिरिक्त अशी अनेक कारणे आहेत की कंपनी BPO सेवेपेक्षा KPO सेवा निवडेल. कारण KPO मध्ये ज्ञानाचा समावेश होतो. ज्ञानाचा समावेश म्हणजेच काय, एखादा व्यवसाय असेल तर जे काही डॉक्युमेंटेशनचं काम असतं किंवा मार्केट रिसर्च करायचं असतं, अशा वेळेस ते KPO ची सुविधा घेऊ शकतात. ओके. BPO ही एक व्यवसाय पद्धत आहे, ज्यामध्ये एखादी संस्था दुसऱ्या कंपनीला एखादे काम करण्यासाठी नियुक्त करते. आपण बाह्य सेवेमध्ये तेच बघितलं, ज्यामध्ये नियुक्त करणाऱ्या संस्थेने स्वतःचा व्यवसाय यशस्वीरित्या चालविणे आवश्यक असते. आता एखादी व्यवसाय संस्था आउटसोर्सिंगची सुविधा घेत आहे. आता सुविधा घेतल्यामुळे त्या व्यवसायाची कार्यक्षमता वाढते आणि व्यवसायाचा विकास होत असतो. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात, त्यामध्ये पण कौशल्य पाहिजे असतं. मग आपण एखाद्या चांगल्या आउटसोर्सिंग देणाऱ्या कंपनीला हायर केलं तर ते चांगल्या पद्धतीने काम करतील. मग आपल्या व्यवसायाचं यश दिसून येईल किंवा यश लवकर मिळतं. अर्थ चेक करा. BPO हा बाह्य सेवेचा एक उपसंच आहे. आता हेच रिपीट जे प्रस्तावनामध्ये झाले तेच अर्थामध्ये आहे, ज्यामध्ये त्रयस्थ पक्षाच्या सेवा देणाऱ्यास विशिष्ट व्यवसाय प्रक्रियेची कार्य आणि जबाबदाऱ्या यांचा करारनामा असतो. कॉन्ट्रॅक्ट केलं जातं. पहिली कंपनी आउटसोर्सिंग कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट होत असतं. BPO म्हणजे कमीत कमी खर्च करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी संस्थेच्या सर्वोत्कृष्ट कार्यांसाठी बाह्य संस्थेकडून सेवा पुरवणारी बाह्य सेवा आहे. BPO म्हणजेच काय, जे काही साफसफाईचे वगैरे कामे असतात, कमी महत्वाचे कामे असतात, ते BPO मध्ये येत असतात. फिजिकल ऍक्टिव्हिटी BPO मध्ये केली जाते. आय रिपीट, फिजिकल ऍक्टिव्हिटी BPO मध्ये केली जाते. प्रत्यक्षात कर्मचारी येऊन त्या ठिकाणी काम करत असतात, त्यामध्ये ज्ञानाचा काही समावेश नसतो. चेक करा आता. BPOच्या महत्वाच्या काही संज्ञा आहेत, हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी आहेत. ऑफ शेअर म्हणजे देशाबाहेर केलेला करार, म्हणजेच की भारत आणि अमेरिकेमध्ये झालेला करार आउटसोर्सिंग साठी. ठीक आहे. हा, ऑफशोर. त्याच्यानंतर आहे ऑन शोर, स्वतःच्या देशातील कंपन्यांशी केलेला करार. एखादी बाह्य सेवा आपल्याला घ्यायची आहे, आपली कंपनी पण भारतातच आहे आणि बाह्य संस्था जी आहे ती सुद्धा भारतातच आहे. भारतातल्या भारतात सेवा घेणे म्हणजेच आहे ऑन शोर. त्याच्यानंतर आहे नियर शोर, शेजारील देशांशी कंपनीने केलेला करार. जे भारताच्या बाजूला जे असणारे देश आहेत, जसं की बांगलादेश, भूटान, तर या देशांशी केलेला करार म्हणजेच आहे नियर शोर. ओके. हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी आहे. संघटनेचे सर्व खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी बाह्य संघटनेच्या वतीने संबंधित महत्वाच्या कार्याची बाह्य सेवा म्हणजेच BPO होय. लक्षात आलं. बाह्य सेवा आणि BPO ऍज इट इज सेम टू सेम आहेत. तुम्ही एक्झाम्पल बघायचं असेल तर इंडियन रेल्वेचं घेऊ शकता, आणि मी एक हॉस्टेलचं सुद्धा एक्झाम्पल दिलं होतं ज्यावेळेस आपण बाह्य सेवेबद्दल शिकत होतो. तर आता इंडियन रेल्वेचं एक्झाम्पल काय घेतो आपण,
रेल्वेमध्ये असणारे जे काही चादर वगैरे असते, ब्लँकेट वगैरे असतात, ते इंडियन रेल्वे स्वतः धुवत न बसता एखाद्या बाह्य सेवा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देत असतात. ते रेल्वेमध्ये असणारे जेवढे काही चादरी वगैरे असतात धुवून इंडियन रेल्वेला देत असतात. अशा वेळेस त्यांच्यामध्ये बीपीओ हा आउटसोर्सिंग होत असतो. आउटसोर्सिंगचा बीपीओ हा प्रकार चालत असतो. ओके, आता काही बीपीओचे फायदे आहेत, काही तोटे आहेत. बघा काय काय आहेत. पहिला आहे उत्पादनात वाढ. पहिलं कोणतं आहे? उत्पादनात वाढ. शिक्षित आणि कुशल व्यक्तीमुळे कार्यातील कार्यक्षमता वाढते, परिणामी उत्पादनात वाढ होते. आता याचं मीनिंग काय? उत्पादनात वाढ म्हणजेच जी बाह्य सेवा देणारी कंपनी असते, आपण अशी कंपनी हायर करत असतो त्याच्याकडे खूप सारे कौशल्य आहेत, ऑलरेडी त्याचं नाव मोठं झालेलं असतं. मग नाव मोठं म्हटल्यानंतर तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे कौशल्य असतं, ठीक आहे, नॉलेज असतं, चांगल्या पद्धतीने काम करण्याची कुवत त्यांच्याकडे असते. मग बाह्य सेवेमध्ये असणारे ते कर्मचारी आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये येऊन जर चांगल्या पद्धतीने काम करत असतील तर आपल्या व्यवसाय संस्थेची कार्यक्षमता वाढत असते आणि इतकं जास्त प्रमाणामध्ये उत्पादनात सुद्धा वाढ होत असते. आता उत्पादनात का वाढ होते? साधं सिंपल लॉजिक, जे छोटे मोठे काम जे आहेत स्वतः न करता बाह्य सेवा कंपनीला ते काम आपण सोपवत असतो. आपलं जे महत्वाचं काम आहे, प्रोडक्शनचं काम आहे, आपण त्याच्यावरतीच फोकस करत असतो, म्हणून आपल्या उत्पादनात वाढ होत असते. सेकंड वन आहे पर्याप्त वापर. सेकंड वन काय आहे? पर्याप्त वापर. बघा, बीपीओ मुळे दुर्मिळ संसाधनांचा योग्य तो वापर केला जातो. साधं सोपं आहे. आता पर्याप्त वापर म्हणजेच काय? बाह्य सेवा कंपनी येते, व्यवसाय संघटनेमध्ये काम करते आणि चांगल्या पद्धतीने काम करते आणि रिझल्ट चांगले देत असते. ओके, थर्ड वन आहे किमतीत घट. वन सेकंड, थर्ड वन काय असेल आपलं? किमतीत घट. प्रत्येक व्यवसायासाठी खर्चाची बचत करणे आवश्यक असते. व्यवसायासाठीच काय, आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये पण होईल तेवढा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. बीपीओ मुळे फक्त वस्तूंची किंमत कमी होत नाही तर उत्पादकता आणि नफ्यातही वाढ होते. आता याचं मीनिंग काय आहे बघा. एखादं काम करायला आपण स्वतः करत असलो तर त्यासाठी मी बँकेचं एक्झाम्पल सांगितलं होतं. स्वतः काम करायचं म्हणलं तर सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, कर्मचाऱ्यांची निवड करावी लागते, त्याच्यासाठी वेगळं कॅबिन असतं, ऑफिस असतं, टेबल, पीसी वगैरे लागतं, काय फर्निचर करावं लागतं, इत्यादी गोष्टी लागतात. मग याच्यासाठी खर्च करावा लागतो. तेच जर काम आपण सगळं न करता आपण एखाद्या कंपनीला त्या ठिकाणी हायर केलो तर ती कंपनी कमी इन्व्हेस्टमेंट, कमी गुंतवणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं काम करून सेवा पुरवित असते. ओके, अतिशय सोपं आहे. मग त्याच्यामुळे काय होते? वस्तूची किंमत कमी होते, कारण आपल्याला जास्त खर्च होऊ लागला की आपण वस्तूची प्राइस वाढवतो, कारण आपल्याला प्रॉफिट व्हावं असं वाटत असतं. मग किंमत सुद्धा ग्राहकांना परवडेल अशी राहते, वस्तूचे चार्जेस सुद्धा कमी राहतात आणि त्याचबरोबर नफा सुद्धा वाढत असतो. आता बँकेचे एक्झाम्पल जर आपण घेतलो, बँकेमध्ये कॉल सेंटर बँक स्वतः अटेंड करत नाही, ठीक आहे. बँक काय करते? ग्राहकांच्या ज्या काही समस्या आहेत ते ऐकण्यासाठी एका कॉल सेंटरला कॉन्ट्रॅक्ट देत असते, तिथून ते मॅनेज करत असतात. पण अशा वेळेस बँक स्वतः कॉल सेंटर बँकेचं तयार करणं, सगळ्या गोष्टी मॅनेज करणं म्हणलं तर त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक करावी लागते. मग तेच बँक दुसऱ्या भारतामधल्या कॉल सेंटरशी जर कॉन्ट्रॅक्ट केलं तर ते सगळे कॉल अटेंड करणार, काय आहे ते डाटा इकडे बँकेला सप्लाय करणार. ओके, किमतीत अशा प्रकारे घट करता येते. फोर्थ वन आहे सुधारित मानवी स्रोतांमध्ये वाढ होणे. हा अजून एक महत्वाचा बीपीओचा फायदा आहे. बाह्य सेवेमुळे कंपनीला कमी किमतीत प्रशिक्षित आणि कुशल कामगार मिळतात. हे अतिशय महत्वाचं आहे. मी रिपीट सांगते, परत परत त्याच गोष्टी व्हायल्या. कोणतं? बाह्य सेवा देणारी कंपनी अशी आपण बघतो की त्याचं नावलौकिकता वाढलेली असते, कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करत असतात. मग त्याच बाह्य सेवेमधले जे काही कुशल कर्मचारी असतात आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये येऊन काम करतात, मग त्याचा परिणाम आपल्या व्यवसाय संस्थेवर होतो. म्हणजेच काय? कमी किमतीमध्ये प्रशिक्षण म्हणजे शिकलेले कर्मचारी पण मिळतात आणि कुशल कर्मचारी सुद्धा आपल्याला मिळत असतात, कारण आपल्याला त्यांना पगार द्यायची नसते. फक्त जे काही बाह्य सेवा कंपनीचे ते काम करून घेण्यासाठी चार्जेस असतात तेवढंच शुल्क आपल्याला भरावं लागतं.
त्याच्यानंतर जसे फायदे आहेत त्याच्या अपोज मध्ये काही तोटे सुद्धा आहेत, असणारच आहे. जिथे ऍडव्हान्टेजेस असते तिथे डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आपल्याला दिसून येतात. तर बीपीओचा पहिला तोटा जो आहे संज्ञापन समस्या. बघा काय सांगितलंय आता याच्यामध्ये, चेक करा. कमी दर्जाच्या संसाधनामुळे ग्राहक व सेवा पुरवणाऱ्या कंपन्या यांच्यातील संवादामध्ये दरी निर्माण होऊ शकते, तसेच गैरसमज व चुकीचे संदेश पोहोचविले जातात. कमी दर्जाच्या संसाधनांमुळे म्हणजेच काय, जे बीपीओ किंवा बाह्य सेवा देणारी जी कंपनी असते ते हलक्या दर्जाच्या वस्तू वापरत असतात आणि ज्या वेळेस व्यवसाय मालक कॉल करत असतो त्यावेळेस ते बोलायला तयार नसतात. कारण परत सांगते, एखादी बाह्य सेवा देणारी कंपनी तिचे ग्राहक आपण एकटेच असतो असं नाही, त्या कंपनीचे मल्टिपल ग्राहक असू शकतात, म्हणून त्यावेळेस संज्ञापन समस्या आढळत असते. सेकंड वन आहे कामाच्या वेगवेगळ्या वेळा, भिन्न वेळ क्षेत्र. ग्राहक व पुरवठादार हे दोघे भिन्न ठिकाणी वेगवेगळ्या वेळेत काम करत असतात. ग्राहक काय, आता मार्केट म्हणजे भाजीपाला आणायला जायचं असेल तर कोणी दुपारी जातं, कोणी संध्याकाळी जातं, कोणी सकाळी जातं, टाइम वेगळा आहे. मग ते सप्लायर्स जे भाजीपाला विकणारे असतात ते दिवसभर त्या ठिकाणी बसून असतात, म्हणजे दोघांच्या वेळेमध्ये फरक असतो. त्यांच्यातील वेळेच्या या तफावतीमुळे ऑनलाईन सभा आणि संप्रेषणामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात. आता एकतर ते एकाच टाइमला प्रेझेंट राहणं पॉसिबल नाही, म्हणून ज्या वेळेस ऑनलाईन सभा घेतल्या जातात त्यावेळेस सुद्धा त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलणं होत नाही. कुणाशी, एखादी व्यवसाय संस्था बाह्य सेवा कंपनीशी चांगल्या पद्धतीने कन्व्हर्सेशन करू शकत नाही. थर्ड वन आहे अँड लास्ट वन आहे बीपीओचा नियंत्रणाचा अभाव. काय सांगितले, संप्रेषणातील चुका म्हणजे संदेशवहनातील चुका, भिन्न वेळ क्षेत्रामुळे ग्राहक कंपनीचे प्रकल्पावरील नियंत्रण जाऊ शकते. म्हणजेच की ग्राहक एकटेच नसतात तर मल्टिपल ग्राहक असतात, कोणत्या ग्राहकांवर जास्त फोकस करता येत नाही, कोणत्यावर कमी करता येत नाही. म्हणजेच काय, ग्राहक अनेक असल्यामुळे एकावर कमी फोकस, एकावर जास्त, एकावर खूप जास्त, एकावर लईच कमी, अशा पद्धतीने फोकस होता. म्हणून बीपीओचा हा एक तोटा आहे. नियंत्रण प्रॉपर पर्टिक्युलर कंपनीवर बाह्य सेवा कंपनीला कधीच ठेवता येत नाही. एकटा खुश होते तर दुसरं नाखुश होत असते. ओके, हे होते आपले बीपीओ चे फायदे तोटे, आणि या व्हिडिओ मध्ये आपण बीपीओ बद्दल बीपीओ म्हणजे काय हे आपण शिकलो. शॉर्ट मध्ये सांगते, बीपीओ आणि जे आउटसोर्सिंग आपण बाह्य सेवा याच्या अगोदरचा जे व्हिडिओ बघितलो दोन्ही सेम आहेत, बट याच्यानंतर जे केपीओ आणि एलपीओ असणार आहेत ते दोन मात्र वेगवेगळे असणार आहेत. ओके, त्याचबरोबर एक महत्वाची सूचना, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेस्ट लिंक दिलेल्या आहेत, तुम्ही ते टेस्ट लिंक वरती जाऊन ऑब्जेक्टिव्ह जे काही असणार आहेत तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता, आणि त्याचबरोबर ओसीएमचे जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील किंवा अदर व्हिडिओज असतील ओसीएमशी रिलेटेड ते सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. काही डाऊट वगैरे असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनेलला सबस्क्राईब करायचंय. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.